बटाटा म्हणायचं की आलू असू द्या काही पण असे पांढरे शुभ्र चिप्स बनवण्यासाठी इथे मी फ्रेश असे आलू घेऊन आलेले आहे. छान धुवून घेतले त्याला आणि त्याचे साल काढून पाण्यामध्ये टाकून घेतले. 2 पातेल्यात पाणी घेतले, पण पाण्यामध्ये अगोदर तुरटी फिरून घ्यायची. त्याच्यानंतर असे पातळ पातळ चिप्स करून त्याच्यामध्ये ठेवायचे. मी रात्रीच बनवून घेतले होते. रात्रभर असे ठेवले तरी चिप्स एकदम पांढरेच आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी गॅसवरती अर्ध पातेलं पाणी ठेवले, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले. खळखळून पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये आलू चिप्स टाकून घ्यायचेत. आता शिजले कसे ओळखायचे तर आपल्याला ना एक चिप्स उचलायचं आहे, ते मोडला नाही पाहिजे अशा पद्धतीने त्याची घडी करायची आणि मोडला तर आलू जे आहे आपला आणखी शिजला नाही, थोडा वेळ शिजू द्यायचा. तर एकदम जास्त ओव्हरकुक पण झाले नाही पाहिजे चिप्स, परफेक्टच मेजरमेंट पाहिजे. त्याच्यानंतर हे शिजून झाले की एका ताट्यात काढून घ्यायचे आणि त्याला वाळू घालायचे. तर एक एक चिप्स असा वाळू घालायला थोडासा वेळ लागतो. सकाळी थोडंसं लवकरच करायला पाहिजे, पण मला थोडासा वेळच लागला. इथे ऊनच झालं होतं, 9 वाजले होते आणि सायंकाळी येऊन बघितलं तर छान परफेक्ट आलूचे चिप्स वाळून तयार होते. आता याला तळून बघितलं तर पांढरे शुभ्र असे चिप्स बनवून तयार आहेत.